आदर्श मंडळ होण्यासाठी आली बाप्पाची स्वारी, करूया जय्यत तयारी। केदारनाना आहेर मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 वडनेर भैरव ते वडाळी भुई येथील आकर्षित व चांगल्या दर्जाचे दिसणारे गणेश मंडळांना रोख पारितोषिक व गणेशाची प्रतिमा म्हणून भेट देण्यात आली। चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव ते वडाळी भुई येथील विविध मंडळांनी आपापल्या परीने आकर्षित देखावा व चांगल्या क्वालिटीचे असलेला गणपती उत्सव मंडळ सजवले असून त्यांना केदारनाना आहेर यांच्या उपस्थितीत गुरुदत्त मंगल कार्यालय शिंदे रोडवरील वडाळी भुई येथे दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 9 वाजता पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम करण्यात आला। यावेळी चांदवड देवळा मतदारसंघाचे भावी आमदार व्हावी म्हणून नवतरुण मित्रमंडळ मध्ये चर्चेला उधाण। तसेच चांदवड देवळा मतदारसंघामध्ये तरुणांमध्ये ऊर्जा येण्याची निर्मिती जी कोणी केली असेल तर ते आतापर्यंत कोणीही या तरुणांकरिता केली नसून ती फक्त केदारनाना आहेर यांनी गणपती बाप्पा या काळात करून दाखवली असे प्रशांत आप्पा ठाकरे यांनी सांगितले। त्याचप्रमाणे गेल्या 50 ते 60 वर्षांपासून चांदवड तालुक्यासाठी खासदार आमदारांनी निवडून येण्यापुरते पाण्यावर राजकारण केले, मात्र पाणी प्रश्न कोणीही सोडविला नाही। म्हणून चांदवड तालुक्याचा पाण्याचा प्रश्न नाना तुम्ही सोडवाल अशी संपूर्ण चांदवड तालुक्याच्या वतीने मी विनंती करतो आणि तुम्ही भावी आमदार हो अशी अपेक्षा व्यक्त करतो, अशी भूताने येथील हिरामन महाले यांनी केले। पाणी प्रश्न हा मुद्दा मांडला गेला, परंतु या ठिकाणी एकच सांगू शकतो की निवडणुकी झाल्यानंतर पाणी प्रश्न कोणी बोलू शकत नाही, परंतु नाना तुम्ही या ठिकाणी आमदार व्हा अशी आमची अपेक्षा आहे आणि तो तुमच्या पाठीशी आहे। परंतु जर चांदवड तालुक्याचा पाणी प्रश्न मार्गी लावला या ठिकाणी एवढं सांगू शकतो की चांदवड तालुका समुद्राच्या पट्टीपासून 2224 मीटर उंचीचा सांगितला गेला, तो फक्त सिमेंट गावाजवळ। मग त्या सिमेंट गावामध्ये विज्ञानाने एवढी मात केली की मुंबईहून पेट्रोल डिझेल गॅस सिमेंट गावून त्या पाणीवाडीमध्ये पेट्रोल आलं, काही नशी वाहून जातील एवढ्या गाडीचा प्रयत्न आहे। मग चांदवड तालुक्याचा प्रश्न या ठिकाणी एवढं सांगू शकतो जर ते पाणी पुणे गावाला टाकलं आणि पुणे गावामधून ते पाणी जर जांभुळक्याला पाडलं आणि त्या जांभुळक्यामधून 8 ते 9 किलोमीटर कानड्यामध्ये पाणी टाकलं तर चांदवड तालुका पूर्ण उलटा झाल्याची गरज नाही। आमच्या शेतकऱ्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागतो आणि पिण्याच्याही पाण्याचा प्रश्न मार्गी लागतो। म्हणून मला एकच सांगू शकतो जर तुम्ही आमदार झाला सर्व प्रश्न मागे ठेवा, परंतु या ठिकाणी चांदवडचा हा पाणी प्रश्न मार्गी लागला। अनेक आमदार होऊन गेले, अनेक खासदार झाले, सर्वांनी पाणी परिषद घेतल्या, अनेक परिषदा झाल्या, समजे लपंडाव झाले, परंतु चांदवड तालुक्याचा पाणी प्रश्न मार्गी लागला नाही। एवढीच अपेक्षा बाळगतो, संपूर्ण चांदवड तालुका तुमच्या पाठीशी उभा आहे। फक्त आमच्या चांदवड तालुक्याचा पाणी प्रश्न या ठिकाणी आमदार झाल्यानंतर सोडावा एवढी मी विनंती आपल्या नानांना करतो आणि माझ्या संपर्क। तसेच माझ्याकडे जो कोणी व्यक्ती आले असेल तो राजकीय असो किंवा सर्वसाधारण असो त्याला मी खाली हात जाऊ दिले नाही असे प्रतिपादन केदारनाना आहेर यांनी गुरुदत्त मंगल कार्यालय येथील बक्षीस समारंभाच्या वेळी तरुण वर्गासमोर व जनतेसमोर सांगण्यात आले। मी माझ्या
कोणी नाना घेऊ नका नाही तर या पहिला दुसरा नानाने मी केलेलं नाही निवड समितीने केलं असेल जे रात्री चांगलं काम केलं असेल त्याने सांगितलंय की चांगल्या पद्धतीने निकष लावा आणि तुम्ही ठरवा कोणाला अशा पद्धतीने बक्षीस द्यायला पाहिजे जे नसतील त्यांना पण त्यांना पण ते बक्षीस केलेलं आहे त्याच्यामुळे पुढच्या वर्षी आपण आणखी चांगल्या दुसऱ्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं मतदारसंघाचं वातावरण आपण तयार करू युवकांना एक चांगल्या संघटित करण्याचे आपण या ठिकाणी काम करू एवढं या निमित्तानं वेळ दिलेला आहे. यावेळी कार्यक्रमाप्रसंगी चांदवड तालुक्यातील अनेक नागरिकांचे यावेळी नाना आमदार व्हावी अशी आशा बाळगतो असे आपापल्या परीने नागरिकांनी व तरुणांनी अपेक्षा व्यक्त केली. नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड.